संगमनेर तालुक्यात वाळू तस्करीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई. 3,10,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आणि दोघांवर गुन्हा दाखल केला. संगमनेर तालुक्यात एकीकडे गौण खनिज आणि वाळू तस्करीचे प्रमाण वाढत असतानाच स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरच्या पथकाने खांडगाव परिसरातून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी 2 आरोपींना पकडले असून त्यांच्याकडून एकूण 3,10,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. शुभम संजय झडगुले, वय 25, राहणार वेळाळे, तालुका संगमनेर, शरद कारभारी गुंजाळ, राहणार खांडगाव, तालुका संगमनेर हा पिकअपचा मालक आहे, असे आरोपींचे नाव आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली होती की शरद कारभारी गुंजाळ आपल्या आस्तकामार्फत नाशिक रोडवर कडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडने खांडगाव शिवारातून अवैध व विनापरवाना पिकअपमध्ये वाळूची चोरटी वाहतूक करत आहे. या माहितीच्या आधारे पथकाने तात्काळ खांडगाव पूल येथील नाशिक रोडकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर सापळा रचला. काही वेळातच तेथून एक संशयित पिकअप गाडी येत असताना दिसली. पोलिसांनी पथकाने गाडी थांबवून चालकाला ताब्यात घेतले. चालकाकडे चौकशी केली असता त्याने आपले नाव शुभम संजय जडगुडे असल्याचे सांगितले. तसेच पिकअप मालक शरद कारभारी गुंजाळ असल्याचे उघड झाले. पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता त्याच्याकडून खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला. 10,000 रुपयेचा किमतीचा एक ब्रास वाळू, 3,00,000 रुपये किमतीचा एक मॅक्स कंपनीची पिकअप गाडी, एकूण जप्त मुद्देमाल 3,10,000 रुपये. या प्रकरणी ताब्यातील आरोपींविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 438/2026 अन्वये भारतीय न्यायदंड संहिता 2023 चे कलम 303(2)(3)(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर धडक कारवाई पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार विजय पवार, अमृत आडाव, योगेश कर्डिले आणि चालक उत्तरेश्वर मोराळे यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक करत आहेत. जनता ठाणेदार न्यूज रिपोर्ट, रामा लोखंडे, संगमनेर.